नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 90% विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट माहीत नसते. तुम्हाला ही कन्सेप्ट माहीत आहे का? परिमेय संख्या व अपरिमेय संख्या. तर परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला आपण p/q या स्वरूपात लिहू शकतो आणि या ठिकाणी q हा कधीच शून्य नसतो, त्याला परिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजेच 2/3, 3/5, 7/8. आणि परिमेय संख्यामध्ये काय होतं? दशांश हा 0. आता इथे बघा 0.25, 1/4 बरोबर 0.25. इथे 5च्या नंतर दशांश थांबलेला आहे. 5च्या नंतर पुढे दशांशची घरं येत नाहीत. त्याच पद्धतीनं 1/3 या दशांशामध्ये काय होतंय? 0.33, 33, 33 म्हणजे 3, 3, 3 अशी पुनरावृत्ती होत जाते. म्हणजे एकतर दशांश थांबतो किंवा त्याची पुनरावृत्ती होते. मात्र अपरिमेय संख्या म्हणजे काय? या ठिकाणी दशांश थांबत नाही आणि त्याची पुनरावृत्तीही होत नाही. म्हणजे बघा, वर्गमुळात 2 असेल किंवा पाय असेल. आता बघा, वर्गमुळात 2ची किंमत किती आहे? 1.41, 42, 43. म्हणजे इथे दशांश थांबत नाही. 43 नंतरही दशांश थांबत नाही आणि दशांशाची पुनरावृत्तीही होत नाही. पायमध्ये पण बघा, पायची किंमत किती आहे? 3.14, 15, 9 आणि इथे पुढे कंटिन्यू तिथे थांबत नाही आणि त्याची पुनरावृत्तीही होत नाही. याला म्हणायचं अपरिमेय संख्या. असा या दोन्हीमधील फरक आहे. थँक्यू.